नमस्कार मित्रांनो. कल्पना करा शनिवारी रात्री कुटुंबासोबत चिकन बिर्याणीचा स्वाद घेतल्यानंतर थंडगार रसाळ कलिंगडाचा एक घास तोंडात टाकला आणि पहाटे उठल्यावर सगळं जगच बदललं. उलट्या, जुलाब, बेशुद्ध अवस्था आणि शेवटी एका कुटुंबातील 4 जणांचा अचानक मृत्यू. मुंबईत घडलेल्या या वॉटरमेलन डेथने सगळ्या शहराला हादरवलं आहे. फक्त कलिंगड खाल्ल्यानं एवढं भयानक घडू शकतं का? की मागे काही वेगळंच रहस्य दडलंय? आज आपण या प्रकरणात सविस्तर डोकावून पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, डिजिटल चावडीमध्ये मी तुमचा होस्ट प्रमोद तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, हे प्रकरण ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल, कारण आपल्या घरातही उन्हाळ्यात कलिंगड नेहमीच येतं. थंडगार, रसाळ आणि शरीराला हायड्रेशन देणारं असं फळ आपण कलिंगडाला समजतो. पण मुंबईच्या पायधुनी भागात घडलेल्या या घटनेमुळे सगळ्यांच्या समोर प्रश्न उभा राहिला आहे. मुंबईच्या घाटी रोडवरील मुघल बिल्डिंगमध्ये राहणारे अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन आणि त्यांच्या 2 मुली आयेशा वय वर्ष 16 आणि जैनब वय वर्ष 13 अशा चौघांचा 25 एप्रिल शनिवारी रात्री मृत्यू झाला. या चौघांनी रात्री बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्लं आणि काही तासातच त्यांची प्रकृती बिघडली. पहाटे उलट्या जुलाब सुरू झाले आणि सकाळपर्यंत सगळंच संपलं. सगळ्यात पहिला प्रश्न तो म्हणजे हे फक्त कलिंगड खाल्ल्यामुळे झालं का? कारण त्या घरात रात्री एकूण 9 जण होते. अब्दुल्ला यांचा भाऊ, त्याची 3 मुलं, त्यांची बहीण असे 5 पाहुणे आले होते. सगळ्यांनी 10:30च्या सुमारास चिकन बिर्याणी खाल्ली. पाहुणे पावणे 10च्या सुमारास निघून गेले. त्यानंतर रात्री 1:30 वाजता झैनब आणि आयेशाला भूक लागल्याचं त्यांनी सांगितलं. अब्दुल्ला यांनी घरात असलेलं कलिंगड कापलं आणि आई-वडील आणि 2 मुली असं चौघांनी ते खाल्लं. पहाटे 5-6च्या सुमारास चौघांनाही उलट्या आणि जुलाब सुरू झाले. अब्दुल्ला यांनी नातेवाईक असलेल्या फॅमिली डॉक्टरना बोलवलं. डॉक्टर आले, इंजेक्शन दिलं आणि निघून गेले. पण सकाळी 9-10च्या दरम्यान स्थिती खूपच बिघडली. चौघांना खूप त्रास होऊ लागला. बिल्डिंगमधील लोकांना त्यांनी माहिती दिली. अब्दुल्ला यांच्या भावाला आणि बहिणीलाही बोलावून घेण्यात आलं. बिल्डिंगमध्येच राहणारे डॉक्टर जैद कुरेशीही तातडीनं आले. त्यांनी पाहिलं तर अब्दुल्ला आणि त्याच्या कुटुंबियांची अवस्था खूप वाईट होती. प्रचंड उलट्या होत होत्या. ते बेशुद्ध अवस्थेत होते. डॉक्टर कुरेशी म्हणाले, झैनबची तर नसच लागत नव्हती. मी सगळ्यात आधी तिला CPR दिलं. सगळ्यांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण त्यांच्या शरीरात काहीतरी अतिशय विषारी घटक गेला होता. चौघांना तातडीने जवळच्या राणे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि त्याच्यानंतरच जे हॉस्पिटलमध्ये हलवलं. पण काही तासातच एक एक करत चौघांचाही मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण पायधुनी भागात खळबळ माजली. आता पोस्टमॉर्टम झालं आहे. हिस्टोपॅथॉलॉजी टेस्ट केली गेली आणि त्यांचा विसेरा राखून ठेवण्यात आला आहे. बिर्याणी आणि कलिंगडाचे सॅम्पल्सही गोळा करण्यात आले आहेत. पण पोलीस सूत्रानुसार हे रिपोर्ट याला 15 दिवसांचा कालावधी लागू शकतो. मित्रांनो, आता मुख्य मुद्दा असा आहे की बिर्याणी तर 9 जणांनी खाल्ली होती, पण त्रास फक्त कलिंगड खाल्लेल्या चौघांनाच झाला. त्यामुळे नैसर्गिकरित्या संशय कलिंगडाकडे वळला. पण जर बिर्याणीमुळे समस्या असती तर सगळ्या 9 जणांना त्रास झाला असता, पण तसं झालं नाही. त्यामुळे डॉक्टर आणि पोलीस सध्या फूड पॉयझनिंगच्या दिशेने तपास करत आहेत. जे हॉस्पिटलचे मेडिकल सुपरिटेंडंट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की एखादं सडलेलं किंवा खराब कलिंगड एवढा गंभीर आणि झपाट्याने मृत्यू आणणारा परिणाम करू शकत नाही. यात काहीतरी अतिरिक्त घटक असू शकतात. कदाचित कदाचित हे सगळं वेगळंच प्रकरण असू शकतं. आम्ही सध्या कोणतीही शक्यता नाकारत नाही. काही डॉक्टरांनी तर हेही सांगितलं की कलिंगडामुळे इतक्या कमी वेळात चौघांचा मृत्यू होणं आणि उपचार करूनही त्यांना वाचवता न येणं हे थोडं अवघड वाटतंय. त्यांना जी लक्षणं दिसत होती ती टिपिकल फूड पॉयझनिंगची होती. उलट्या, जुलाब, डिहायड्रेशन, रक्तात ॲसिड वाढणं आणि किडनीवर परिणाम. पण नेमकं कारण पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतरच समजेल. आता आपण समजून घेऊया की फूड पॉयझनिंग नेमकं कसं होतं. अन्नात कोलाई, साल्मोनेला, सायटोबॅक्टर सारखे जीवाणू किंवा नोरोव्हायरस सारखा विषाणू गेला तर आतड्यांना सूज येते. त्यामुळे पाण्यासारखे जुलाब होतात. प्रचंड डिहायड्रेशन होतं. ताप येतो. वेळेवर उपचार न मिळाल्यास प्रकृती गंभीर होते आणि जीवही जाऊ शकतो. उन्हाळ्यात हे प्रमाण आणखी वाढतं कारण शिजवलेलं अन्न लवकर शिळं होतं. उघड्यावर ठेवलेलं अन्न, फळं यामधून हे जीवाणू सहज शरीरात शिरू शकतात. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, कलिंगड हे बंद फळ असतं. सामान्यपणे त्यामुळे एवढा त्रास होत नाही. मात्र जर ते उघड्यावर ठेवलेलं असेल, त्यावर कीटकनाशकांची फवारणी झालेली असेल किंवा ते नीट पिकलेले नसेल तर अडचण होऊ शकते. ज्येष्ठ आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं की बिर्याणी आणि कलिंगड एकत्र खाल्ल्यामुळे काहींना इन्फेक्टेड भाग मिळाला असू शकतो. फक्त कलिंगडामुळे असा गंभीर त्रास होणं सामान्य नाही. पण कीटकनाशक किंवा चुकीच्या इंजेक्शनमुळे इन्फेक्शन झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र याला अद्याप कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. आयुर्वेद तज्ज्ञ यांनी सांगितलं की कलिंगड हे उन्हाळ्यातील सर्वोत्तम फळ आहे. ते पचायला हलकं असतं. फक्त कलिंगडाने एवढा त्रास होणं अवघड आहे.
पण आजकाल फळं पिकवण्यासाठी किंवा वजन वाढवण्यासाठी काही विक्रेते चुकीची इंजेक्शन किंवा कार्बाईड वापरतात. त्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं. बिर्याणीच्या मसाल्यामुळेही काहींना हायपर ॲसिडिटी, डोकेदुखी आणि उलट्या होऊ शकतात. पण या कुटुंबाला जी लक्षणं दिसली ती वेगळी होती. शिवाय रात्री जागरण झालं होतं का? वाढतं तापमान, शरीराची प्रकृती याही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. मित्रांनो, आपण सर्वसामान्य माणसं आहोत. आपण घरात पार्टी करतो, आपल्याकडे पाहुणे येतात, आपण बिर्याणी बनवतो, कलिंगडही कापतो. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनेमुळे आपल्याला ही भीती वाटणे स्वाभाविक आहे. म्हणून काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. नेहमी ताजं आणि स्वच्छ अन्न खा. फळं नीट धुवून घ्या आणि उघड्यावर जास्त वेळ ठेवू नका. अन्न खाल्ल्यानंतर लगेच त्रास जाणवला तर स्वतः औषध घेऊ नका. ताबडतोब डॉक्टरांकडे जा. मित्रांनो, पोलिसांनी या प्रकरणात 4 अनैसर्गिक मृत्यूंची नोंद केली आहे. तपास सुरू आहे. फळ विक्रेत्यांचीही चौकशी केली जात आहे. पण आतापर्यंत कुठलीही संशयास्पद गोष्ट आढळलेली नाही. सगळं स्पष्ट होण्यासाठी पोस्टमॉर्टम रिपोर्ट, केमिकल टेस्ट आणि विसेरा रिपोर्ट येण्याची वाट पाहावी लागेल. मित्रांनो, कलिंगड खाणं हे काही चुकीचं नाही, पण त्याची गुणवत्ता, स्वच्छता आणि ताजेपणा तपासणं खूप गरजेचं आहे. उन्हाळा असल्याने अशा घटनांचा धोका वाढतो. आपण मात्र सर्वांनी याबाबतीत सावध राहायला हवं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, हे फक्त कलिंगडामुळे झालं असेल का? की मागे काही आणखी कारण आहे? बिर्याणी आणि कलिंगड एकत्र खाल्ल्याने अशी समस्या उद्भवू शकते का? तुमचे अनुभव आणि मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि डिजिटल चावडीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. सावध रहा, निरोगी रहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.